तर एपीआय कांदेश्वर पोलीस स्टेशनचे सन्माननीय बनगर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. तर नितीन केनी अर्थात धरणेगावचे यांच्या वतीनं वडवली संघ जर थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय केला तर त्यांच्या वतीनं फायनल मध्ये प्रवेश केला तर त्यांच्या वतीनं सर्व अंपायर, स्कोरर, लाईव्ह यांच्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली जाईल. तर आदेश बादल ग्रुप कामोटे यांच्या वतीनं सोनूसाठी सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अजय भगत आणि प्रशांत म्हात्रे यांच्या वतीने देखील जय हनुमान कामोटे संघाला शुभेच्छा असतील. आमचे सागरभाई पाटील, सुषमा पाटील विद्यालयाचे सर्व आपला मी सहर्ष स्वागत करतो. आमचे कुणाल दादा असतील, आपलाही सह अभिषेक भाई दुबे, आपका भी स्वागत है. चलते मैच की तरफ. आज ही केजीएन कामोटा जुई नौपड़ा प्रीमियर लीग का समाप्त हुआ और वहां से आप इरादे लेकर उतरी है जय हनुमान कामोटे टीम. और पहली गेंद यहां पर हल्के हाथों से खेला, फील्डर वहां पर मौजूद, गली के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे. 1 रन का यहां पर समय और 1 के साथ बारकिया ने खाता खोला. 1 रनों की मदद से खाता खुला और टीम की रन संख्या पहुंची है. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. 1 रन 40-50 का टारगेट भी आपने देखा कि कितना कांटे भरे मुकाबले, टक्कर के मुकाबले नजर आते हुए. 18 गेंदों में 20 रन चाहिए थे हाईवे दीवा टीम को, लेकिन वहां पर उनको परास्त होना पड़ा आखिरी 4 रनों से. चलिए शॉट अच्छा इनफील्ड के ऊपर से क्लियर किया है, गैप ढूंढा, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ. 4 रन. तर एक्का बैलाचे मालक कामोटे स्वरांश पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी सोनूला 500 रुपयाचा कैश प्राइज. चलिए पहली गेंद के ऊपर बाउंड्री यहां पर अपना फेस करते हुए 400 के स्ट्राइक रेट से यहां अपने पारी की शुरुआत. बॉलर होंगे तैयार. शुरुआत काफी बेहतरीन जय हनुमान कामोटे टीम के बल्लेबाजों की ओर से. तो चलिए इस बार बल्ले का हिस्सा लगाए कुछ बार क्या बाल बचा. अगर पहले एक्शन में बिल्कुल गेंद पर यहां पर रोकते बिंदास भाई ठोंबरे देख सकते हैं दोस्तों. खास करके पनवेल तालुका प्रमुख है शिवसेना के और अलीबाग मुरुड विधानसभा के कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दलवी साहब, इनके मानस पुत्र के तौर पर हमेशा जिनको नवाजा जाता है. और चलिए इस बार बारकिया को गेंद शरीर से थोड़ी सी दूर फेंकी थी और इस बार अंपायर का वाइड बॉल का इशारा. रिप्ले देख सकते हैं. पढ़ने के बाद काटा बदला गेंद ने और सीधा ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद. वाइड बॉल का इशारा, वहां पर वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इस 1 रनों की मदद से स्कोर यहां पर तब्दील, हल्का सा बदलाव होता हुआ 7 रन. स्वराज मात्रे बॉलिंग मार्ग पर टीम का ट्रम्प कार्ड, प्रमुख खिलाड़ी के तौर पर जाना जाता है. तो इस बार भी लेट कट खेला है, फील्डर मौजूद है और वहां पर रन मिलेंगे मात्र 1 रन. बघा समोर ब्लॅक स्पर्धा समोर जे यष्टी रक्षकाच्या मागे प्रेक्षक आहेत, हा तुम्ही थोडं फक्त साईडला व्हा. दोघांना विनंती असेल आपण थोडं फक्त साईडला व्हा तिथून. थँक्यू. चलिए बिल्कुल यहां पर देख सकते हैं रन बने 8. बिंदास भाई ठोंबरे, इनका बैनर आप देख सकते हैं जिनके द्वारा इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल हमें बाइक दी गई है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. स्वराज का ये जबरदस्त कमबैक पहला पावर पे मैदान के अंदर जारी है और इस वक्त बात करेंगे थोड़ी सी मुश्किलें बिल्कुल पैदा होती हुई. इस बार शॉट अच्छा है, गैप में खेला, इनफील्ड के ऊपर से फ्लैट हिट और सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, यानी कि 6 रन. और सोनू के लिए हर छक्के के लिए एक्का बैला के मालक स्वरांश नाइक इनके हाथ से
500 का इनाम और ये पहला छक्का 6 रन। तर सचिन पेटकर साहेब साई कृपा कामोठे यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरती आपण तमाम या ठिकाणी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व आमचे खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सर्व आमचे हे वरिष्ठ सीनियर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। तो बिल्कुल आप देख सकते हैं यहाँ पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 6 रनों के मदद से जहां हनुमान कामोठे टीम का रन बनाए 14 रन, यानी कि आज लय में नजर आ रही है। आदेश बादल ग्रुप इनके ओर से लगातार 3 छक्के दागते तो 1000 रुपए का इनाम। आज तो कामोठे टीम के सभी खिलाड़ियों के ऊपर कई सारे बख्शिश ले होंगे। नागराज भंडारी, एक समय लग रहा है कि अमरीशपुरी आया। नागराज भंडारी इनके ओर से हर छक्के के लिए बारकिया कमले के लिए और सोनू के लिए 100 रुपए का इनाम। रौनक स्पोर्ट्स नाइट एंटरप्राइजेस से ओनर मरपी भाई मस्कर, इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। और इस बार स्विच हिट का प्रयास किया था बारकिया ने और इस बार बारकिया का विकेट महत्वपूर्ण मैदान से बाहर जाएगा। पहला करारा झटका। क्या बात आहे, ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी म्हणून आपण जो पाहिलात नंदी, ते थैमान आणि महबूब बैलाचे मालक सुप्रसिद्ध उद्योजक गुल्लूभाई भोईर यांचं संगीत आपण ऐकलात। आपल्या वडिलांचं नाव अजरामर तुम्ही पाहताय असे स्वर्गीय भरतदादा भोईर यांचे सुपुत्र गुल्लूभाई यांचं संगीत। मग क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहताय या ठिकाणी गुल्लू भोईर यांचा संघ पडगे, स्वर्गीय भरतदादा 11 पडगे हा संघ देखील मैदानावरती पाहतो आणि त्यांचं संगीत। स्क्रीन पर मेहमान आप देख सकते हैं, मैच का पूरी तरीके से मनमुराद आनंद लेते हुए हमसे पीडी बिंगारी के पीडी भाई आपका भी हम स्वागत करेंगे। तो टॉस के लिए नेक्स्ट मैच तैयार रहिए, दोनों भी टीमें खांदेश्वर पुलिस स्टेशन और उनके खिलाफ खेलेगी नक्श इवा 11 दारावे। ये दो टीमों के बीच में अगली लड़ाई आपके सामने पेश होगी। 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर रोहित जैसे अटैक, रोहित को लाया गेंदबाजी के लिए और रोहित मात्र ने मात्र शिकार किया है। वहां पर बारकिया कामले का टप्पा पीछे था और स्विच हिट का प्रयास जो किया था उन्होंने, वो बिल्कुल स्विच हिट में पूरी तरीके से फंसे वहां पर बारकिया और ये विकेट नंबर जाता हुआ पहला मैदान से बाहर। आमचे बालकृष्ण मामा भगत शेलगरचे एक और रिवर्स के यहां पर विकेट मैदान से बाहर जाता हुआ कामोठे टीम को संकट में डाल दिया है। क्रिकेट साठी धर्म मानणारे आमचे बालकृष्ण मामा भगत शेलगर गावचे मामा, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो। उल्वेनोड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा नेहमीच त्यांचा दमदार योगदान। मामा आपलं बालकृष्ण सहर्ष स्वागत। विकेट नंबर मैदान के बाहर दूसरा जाता हुआ परेश ने भी रिवर्स शॉट खेलने का प्रयास किया और जहां पर उनके सामने ये भी दिक्कतें नजर आती हुई। अच्छे खासे रन बने थे पहले पावर प्ले में। बिंदास भाई टोंबरे पाहू शकाल मित्रांनो, पनवेल तालुका
प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व असं एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांनी आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 60 बाईक देण्याचा विक्रम आणि 12 बाईकची स्पर्धा आपण कानवच्या मैदानावरती आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिली 12 मेला। आणि आजही पाहू शकाल की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्या वतीनं 60 बाईक आतापर्यंत देण्यात आल्या ते तुम्हा सर्वांचे शिवसेना तालुका प्रमुख आणि आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे मानसपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांचे खंदे समर्थक आणि बिंदासभाई टोमरेंच्या वतीनं या स्पर्धेसाठी देखील आम्हाला बाईक देण्यात आली आहे। साहेब आपलं सहर्ष स्वागत। येस येणाऱ्या आपल्याला कमिंग सून बिंदासभाई टोमरे यांच्या वतीने देखील 40 बाईकची स्पर्धा कमिंग सून आपल्याला पाहायला मिळेल। आणि भाई नेहमी स्पर्धेत बाईक देत असतात परंतु कुठल्याही स्टेजवर कधी गुच्छ घेताना आपण पाहिलं नाहीत, कुठल्याही व्यासपीठावर त्यांना आपण पाहत नाहीत, परंतु त्यांच्या वतीनं स्पर्धेमध्ये बाईक नेहमीच दिली जाते। आतापर्यंत 60 बाईक आणि दरवर्षी जर विचार केलात तर बाईंच्या माध्यमातून जवळजवळ मागच्या वर्षी 52 दिल्या गेल्या आणि या सीझन मध्ये 8 बाईक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या। बिंदास भाई आपलं सहर्ष स्वागत। और इस बार चलिए हवा में गेंद, 1 रन तो यहाँ पर सेफ है, गेंद 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश यहाँ पर कर रहे हैं और तब तक वहां पर बल्लेबाज ने आसानी के साथ 2 रन चुरा लिए और 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 18 रन। देखिए कमोडिटी टीम को यही सोचना होगा कि कम से कम कैसे भी 50 के भीतर जाए क्योंकि लंबा बाउंड्री का दौर है यहाँ पर। इसी के साथ ये बड़े शॉट लगाना आसान नहीं हो सकता है क्योंकि जिस तरीके से हमने देखा था वल्लभ की नाइट टूर्नामेंट में पेट टीम के खिलाफ तूफानी बल्लेबाजी की थी गोटिवली टीम ने, तो ये बाउंड्री लंबी है। आज जिस तरीके से केजीएन का आयोजन भी समाप्त हुआ है और फिर लय में है खिलाड़ी, मजा आएगा 2 टीमों के बीच में। मिड विकेट की तरफ खेला हुआ स्ट्रोक, दूसरा बड़ा जोखिम भरा रन बन सकता है, जान हथेली में लेकर यहाँ पर दूसरा रन कंप्लीट किया और इसी 2 रनों की मदद से यहाँ पर रन संख्या बनी है 20 रन। बाबू शेठ को देख सकते प्लस पे टीम के दमदार गेंदबाजी के तौर पर जाने जाते हैं, आपका भी हम स्वागत करते हैं। सोनू पाटिल और साहिल गोबारी, सोनू की तारीफ करेंगे दोस्तों, 6 गेंदों में अभी तक 15 रनों की ये नाबाद बल्लेबाजी उनकी नजर आई। रोहित म्हात्रे अभी तक 5 गेंदों में सिर्फ 6 ही रन खर्च करते हुए बॉलर फिर से एक बार तैयार, बैकफुट पर जाकर स्लैश किया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सोनू लीडिंग फ्रॉम द फ्रंट और ये जल्लोश कामोडी टीम के समर्थकों की ओर से और आखिरी गेंद के ऊपर मिला है 6 रन। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 26। समवेत ना कुठला मंडल आहे ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, जिथे लागला बंदोबस्त तिथे सुख दुःख हरता महाराष्ट्र पोलीस तैयार आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देऊया आपण पुढच्या मॅच साठी। चलिए गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए हर्षद पाटिल बॉलिंग मार्ग पर, हर्षन पाटिल बॉलिंग मार्ग पर आएंगे, देखेंगे यहां पर कैसा होगा इनका गेंदबाजी का स्तर और खास करके आज जय हनुमान कामोडी टीम लय में नजर आ रही है। 26 रन, आखिरी 18 गेंदें बची है और इन 18 गेंदों में कहां तक जाना चाहेंगे। बॉलर होंगे तैयार, हर्षन तीसरी ओवर लेकर पहली गेंद। तो चलिए इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर देख सकते हैं, जिन्हें आज कप्तानी सौंपी थी शायद वही बल्लेबाज स्ट्राइक एंड पर साहिल गोबारी यंगस्टर है दोस्तों, आज मौका है उनके पास हीरो बनने का। केजेएन कामोटा सुई नौपड़ा प्रीमियर लीग में भी शानदार प्रदर्शन किया होगा और जल्दी आज कप्तान ने
इन्हें मौका दिया है और ये मौके का फायदा उठाना आपके लिए बहुत जरूरी होगा। और फाइनल के किताब के मानकर रहिए और आज मात्र उन्हें ये ग्रामीण के बड़े प्लेटफॉर्म पर प्रदर्शन देना पड़ेगा। और इस बार रनआउट का ये चांस बना है या नहीं, ये अंपायर का सॉफ्ट सिग्नल है तो बैट्समैन आउट, लेकिन रेफर करना चाहते हैं थर्ड अंपायर की तरफ, चैलेंज किया है तीसरे अंपायर की तरफ, ये रनआउट है या नहीं देखेंगे यहां पर स्क्रीन की तरफ। ये लीजिए हमें थर्ड अंपायर अनिल टेम्बा बाबूमा, साउथ अफ्रीका के कप्तान जैसे जाने जाते हैं, बिल्कुल उसी तरह के ये अंपायर है। थर्ड अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। यस, फिंगर अप गोस, बैट्समैन हो गया आउट, विकेट नंबर गिरता हुआ ये तीसरा जहानुमान कामोटे टीम का। आमचे पवार साहेब क्राईम ब्रांच अधिकारी यांचं देखील आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। देखिए सच्चा योद्धा वही होता है जो घावों से नहीं अपने जीत की प्यास से प्रेरित होता है। चलिए रन आए थे बहुत सारे, लेकिन उसके बाद विकेट लेने के बाद यह अच्छा कमबैक मैं कहूंगा इस वक्त बॉलर हर्षन पाटिल की ओर से। पहली 2 गेंदें डॉट रनआउट के तौर पर एक शिकार जरूर मिला है, 26 बने, कम से कम 50 का आंकड़ा छूने की तैयारी में, लेकिन नया बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए आते हुए दैवत मात्रे, ये बॉलिंग ऑलराउंडर का रोल निभाते हैं टीम में, लेकिन आज मौका मिला इनके पास भी बल्लेबाजी का। सोनू शायद आउट, सोनू अभी भी सुरक्षित है डगआउट में। चलिए एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश वहां पर कर रहे थे। रोशन मात्रे जैसे ताकतवर बल्लेबाज भी है, लेकिन शायद आज इन एक्शन में है या नहीं ये भी हम देखेंगे। फिलहाल टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 27 रन। स्थिति काफी अच्छी जरूर है, लेकिन यहां पर सोच भी रखनी होगी, लंबे छक्के हैं, चौके हैं, तो साथ साथ ये ध्यान भी देना होगा कि डबल सिंगल के ऊपर भी फोकस करना पड़ेगा। उठाने का प्रयास, हवाई यात्रा की है, ऊंचाई भी ज्यादा, लंबाई भी ज्यादा, और ये गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। क्या बात है, आज डीजे भी मूड में है। लगभग 12 बजे का टाइम हो चुका है, शायद ये मूड में आ गए। स्वागत है डीजे परू आपका, क्या कमाल की डीजे ऑपरेटिंग। 6 रनों की मदद से रन बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। बॉलर तैयार, तो इस बार चलिए अपील की गई थी, फिंगर अप गोस, और ये लेग बिफोर द विकेट। सोनू की पारी का हुआ खात्मा, 9 गेंदों में 27 रनों की शानदार पारी खेली परू। आता 12 के 12 नहीं, सामने महाराष्ट्र पुलिस है, संभाल के बजाओ, रोक दीजिए। यहां पर फॉर्म उनका आना बहुत जरूरी था, और आज मात्र ये फॉर्म उनका नजर आया, और रन संख्या बनी है 33 रन, यानी कि 5 ओवर का मैच। भावेश नाइक, स्वागत है आपका, मैम फ्रॉम नवी मुंबई, धारावाहिक का सबसे उम्दा उभरता हुआ सितारा है, जिसने काफी आइकॉन के तौर पर भूमिका निभाई। भावेश आपका स्वागत है। सचिन नाइक, मचिंद्र स्मृति, धारावाहिक, वन टीम वन ड्रीम हमेशा इस टीम का सिंबल है, और आज विकी भी नहीं होंगे, शायद ISPL बड़ी टूर्नामेंट स्टार्ट होने वाली है, और जनवरी महीने में तो शायद वो नहीं खेलते हुए नजर आएंगे। हल्के हाथों से स्टेयर किया इस गेंद को, तब तक 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, इसे कहते हैं संतुलित क्रिकेट, लेकिन ये रन लेना चाहिए था, साथी कॉल दिया था, लेकिन वहां पर मना कर दिया अंतिम क्षणों में। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है 34 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर। API बनकर साहब यहाँ पर मैच का आनंद ले रहे साहब। पिछले 2 साल पहले मेरे ख्याल से API कामत साहब आए थे नेवाली के मैदान के ऊपर आमदार ट्रॉफी में, ऐसा धोया था उन्होंने कि अर्धशतक पारी खेली थी। आज आपके ऊपर भी अपेक्षाएं बहुत होगी महाराष्ट्र पुलिस इनको। सचिन नाइक आपका स्वागत है। शायद API साहब यहाँ से आनंद ले रहे, अगर उधर आपने चौके छक्के नहीं मारे तो आपकी चिंता था चिता चिता।
तो चलिए यहाँ पर अंतिम 12 गेंदों का खेल बचा हुआ है। अब यहाँ पर गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए बॉलर आएंगे हितेश पाटिल। ये दोनों भी हमारे 12वें खिलाड़ी देख सकते हैं दोस्तों। एक हमारे कामोटे के संजय भाई ये जो फिक्स है 12वें, तो एक तरफ हमारे ये भी केतन भी ये फिक्स है गोटिवली के कितने सालों से। जीवन भेंडे, जुई, बंटी, अतुल, आइए आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से कामोटे टीम को सपोर्ट करने के लिए। और कामोटे टीम जब भी खेलते हैं ना, सबसे ज्यादा रायगढ़ में अगर फैन फॉलोइंग होगा तो कामोटे टीम के समर्थक बहुत ही ज्यादा मात्रा में हमें नजर आते हैं। फिर ये शानदार जीत के लिए बहुत शानदार मेहनत भी करनी पड़ती है। जैसे कि खड़े होकर पानी देखने से नदी पार नहीं होती ना, वैसे बिना मेहनत किए मैदान में आप कुछ नहीं कर सकते। पहली गेंद डॉट बॉल फेंकते हुए लेफ्टी गेंदबाज है, एक हाथ लेफ्टी विकल्प यहां पर जय हनुमान कामोटे टीम के पास भी होना जरूरी है। रिवर्स शॉट जरूर खेले थे, लेकिन उसके बाद बात करेंगे यहां पर रिवर्स शॉट के चक्कर में बार क्या फंसे, परेश भी फंसे, और उसके बाद ये दबाव था, वो दबाव मेरे ख्याल से हटाया सोनू ने। करंट रन रेट 10.74 का चालू है मैदान में। फुल टॉस बॉल जरूर थी, बाहरी किनारा लगा है जरूर, लेकिन गैप में खेला, बैकफुट पॉइंट के बीच में से गेंद सीमा रेखा पार, 4 रन। ये जिनताता का मतलब है कि पिछवाड़े पे ताता और ताता करके चटनी, यह राउडी राठौड़ का संगीत है। नक्शे युवा 11 धारावे टीम के कप्तान आइए, खांडेश्वर पुलिस स्टेशन के कप्तान यहां पर मौजूद है। आपके खिलाफ सचिन नाइक भी यहां पर मौजूद है, तो ये ओवर के बाद टॉस करेंगे। इस बार भी अच्छा शॉट, डाउन शॉट खेला है अलोंग द कारपेट, लॉन्ग ऑफ की तरफ। 1 रन जरूर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 39 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। एक ही टीम ने आज के रात्रि में 50 यहां पर रन बनाए। क्या ये पहली टीम बनेगी आज जय हनुमान कामोटे टीम जो 50 से अधिक रन बनाएगी? तो आज के रात्रि की हाईएस्ट स्कोरर ये टीम मैदान के अंदर देखने को मिलेगी। निकू गोबारी और दैवत मात्रे। निकू खेल रहे 4 में 6 और दैवत खेल रहे 1 गेंद में 1 रन बनाकर। तो इस बार बड़ा शॉट जरूर था, मिस टाइमिंग है, लेकिन फील्डर बहुत दूर है। 1 रन तो पूरा पॉइंट में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन लेने का। देखिए इसी का नाम तो क्रिकेट है कि डबल सिंगल जितने बनाओगे ना, उतना स्कोरबोर्ड आप हिलता रहेगा। और वो तो कछुआ और खरगोश की आपको रेस पता ही है। खरगोश को लगता था कि मैं जीतूंगा, लेकिन कछुआ धीरे धीरे चला, धीरे धीरे ही क्यों ना हो, चलते रहिए। और इसी तरह ये स्कोरबोर्ड भी आपका बूंद बूंद से घड़ा भरता है, समंदर भी भरता है, उसी तरह ये स्कोर कार्ड आगे हिलाते हुए। और चलिए सामने से फिंगर रोल किए, गुड लेंथ पर टेकअप किया था इस गेंद ने और बाहर की तरफ निकालने का प्रयास। डॉट बॉल की समाप्ति। इस ओवर में अभी तक 7 रन आ चुके हैं। उम्मीद के बिना डर नहीं होता और डर के बिना उम्मीद भी नहीं होती, उसी तरह आपको यह क्रिकेट खेलना है मैदान के अंदर। दैवत मात्रे निखिल गोबारी जोड़ी जम रही है, लेकिन देखेंगे अंतिम गेंद रहेगी इस ओवर की। वाइड यॉर्कर का प्रयास, चॉप करने का प्रयास जरूर था। इसी के साथ ओवर की समाप्ति और 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 41। तर टॉस करण्यासाठी कॅप्टन आलेत मच्छिंद्र स्मृती धारावे। 1 टीम 1 ड्रीम। आणि एपीआय बनगर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करावा। आमचे क्राईम बेंचचे पवार साहेब देखील तुम्ही यांना पाहता इन ऍक्शन मध्ये। पवार साहेब तुम्ही खेळणार आहेत का नाही? तसे प्रॅक्टिसला रोज असतात मॉर्निंगला, मग वाकडीच्या ग्राउंडला धडाकेबाज फलंदाजी। तो टॉस का बॉस क्या बात है कामत साहब, स्वागत है आपका। 2 साल पहले अर्धशतक ठोका था और आज भी अपेक्षा है आपकी ओर से। टॉस जीता है मेरे ख्याल से, टॉस भी जीता, क्या बात है। मजा आएगा मैच में, दोनों टीमों को शुभकामनाएं। और बहुत ही बड़ा जिगर दिखा है कि ये लॉट्स में आज उनकी ये टीम खेलेगी, वो भी नवी मुंबई की धारावी टीम के खिलाफ। अच्छा है, 41 बने स्कोर कार्ड के ऊपर। पारी का स्लॉग ओवर हितेश पाटिल। और इस बार लो फुल टॉस बॉल खेल दिया है मिड विकेट की तरफ, 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन।
करती है ना, वही आपको चेंज कर सकती है, क्योंकि मंजिल के सामने मत देख, चलना शुरू कर, मंजिल अपने आप मिल जाएगी। मैदान में वही जिंदा है जिसके हौसलों में तरकश का ये तीर जिंदा है। और ये मैदान के अंदर देख सकते हैं आप, जबरदस्त पारी खेलते हुए बल्लेबाज निखिल गोवारी, ये भी हवाई यात्रा की है, लेकिन सीधा जाएगी दर्शक दीर्घा में। इट्स आउट ऑफ द पार्क। दैट्स अ कड़क 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 एक। डीजे परू भी यहां पर लय में नजर आते हुए घुटना टेका और ये कमाल का स्ट्रोक देखने को मिला और 50 का आंकड़ा पार होता हुआ जय हनुमान कामोटे टीम का 51 रन बने। आज के दिन, आज के रात्रि की लीडिंग स्कोरर, हाईएस्ट स्कोरर यहां पर देख सकते हैं। ए बॉल पे छक्का आता है तो गणेश नाइक साहब इनके ओर से 1000 का इनाम था, लेकिन चलिए 1 रन तो जरूर मिला। वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ वहां पर डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर है 53 रन। जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी। अब देखेंगे यहां पर दोनों टीमें काफी बड़ा संघर्ष कर रही है मैदान के अंदर। गोटिवली टीम विपक्ष जय हनुमान कामोटे के बीच में ये जबरदस्त फाइट नजर आती हुई। ये गेंद के ऊपर छक्का आता है तो 1000 का इनाम दिया जाएगा गणेश नाइक साहब इनके ओर से। और चले इस बार फिर से एक बार ऑन साइड में खेला है, 1 रन पूरा। स्वराज यहां पर आए थे तेजी के साथ, तब तक बल्लेबाज ने 2 रन पूरे किए। देखिए क्रिकेट के साथ अपने काम पर भी थोड़ा सा ध्यान दीजिए, वरना जब लड़की देखने को जाएगा ना 10 साल के बाद, तो लड़की वाले पूछेंगे तू क्या करता है, तू बोलेगा मैं क्रिकेट खेलता हूं, चल लड़की नहीं मिलेगी। तू कमाता कितना है, ये लोग जरूर पूछेंगे। 55 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम 2 गेंदों का खेल। इस ओवर में कोई भी बल्लेबाज छक्का दागता है, गणेश नाइक साहब इनके ओर से 1000 का इनाम। चलिए बॉलर तैयार होंगे। तो इस बार अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन 1 रन वहां पर जरूर पूरा होता हुआ। शायद ये लेग बाय का इशारा वहां पर अंपायर की ओर से 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर बनता हुआ 56। अब शायद पुरानी कामोटी टीम नजर आ रही है जो इसी फॉर्म के लिए बिल्कुल जानी जाती है। बारकिया जल्दी आउट हुए, फिर मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाजों ने मोर्चा संभाला। सोनू ने बढ़िया पारी खेली, निखिल गोवारी अपने पुराने अंदाज में नजर आते हुए। यही है जब केजीएन कामोटा जुई नौपड़ा प्रीमियर लीग होने के बाद ये टीम पलटवार करने में माहिर जानती है। आई होप कि ये दमदार परफॉर्मेंस हमेशा देखने को मिलता है और उतना ही ताकतवर गोटिवली टीम की भी बल्लेबाजी हम देखते हैं। चलिए इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति और पहले इनिंग्स का खेल हुआ है समाप्त और पहले सत्र का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंचे अब तक 56, यानी कि जीतने के लिए 57 रनों की जरूरत। डीजे तर याच दरम्यान आपण पाहू शकाल साई कृपा ढाबा मालकचे ओनर कामोटे सचिनभाई पेटकर यांच्या व्यासपीठावरती आपण आगमन पाहतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सचिन पेटकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। साई कृपा ढाबा मालक कामोटे सचिन पेटकर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो। तर अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित मिश्रा सर, वाशी एमजेम हॉस्पिटलचे ओनर डॉक्टर सुमित मिश्रा सरांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो राजभाई भोईर आपल्या शुभ हस्ते डॉक्टर सुमित यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। त्याच्यानंतर राजू कडूसाहेब पडगे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी राजू कडू साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। मी राज भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर अविनाश चिपलेकर साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो राज भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते अविनाश चिपलेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। त्याच्यानंतर धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। आमचे गुल्लूभाई भोईर स्पर्धेचा आनंद घेत असताना थैमान आणि महबूब महाराष्ट्र केसरी आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। या व्यासपीठावरती आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे। तर चला 56 धावा झाल्यात, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावांचा
पाठलाग होईल की धावा वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. ते अर्थातच दीपक पाटील सर आणि मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद डीजे. तर अजित मुंगाजी दमदार फलंदाज ओवले क्रिकेट संघाचे अजित यावा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि ओम खोपकर टेनिस क्रिकेट विश्वाचा एक युवक आपण पाहता मोरबी क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू. ओम आपलं सहर्ष स्वागत. सरस सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा गोठवली क्रिकेट संघ. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस होईल दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. शुभेच्छा येत आहेत. तुम्ही पाहू शकाल स्पर्धेचा आनंद घेत असताना साई बिल्डकॉनचे सर्वा तथा सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जयेंद्र शेठ जोशी साहेब जुई यांच्या वतीनं कामोटे संघाला शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी 57 धाबांचं लक्ष आहे गोठिवली 11 गोठिवली या संघाला. जर्मन कामोटे संघानं चांगल्या धाबा उभारल्यात, कारण या मैदानावर मात्र 5 ओव्हर्समध्ये एवढ्या धाबा करणं नक्कीच एक चांगली बॅटिंग मात्र राहिले. आणि त्याचमुळे मात्र एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आले. सोनू पाटीलच्या तब्बल 9 बॉलमध्ये 27 धाबा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निकू गोवारीनं जोडलेल्या 9 बॉलमध्ये 20 धाबा. दोन फलंदाजांनी मात्र आज संपूर्णपणे या मैदानावरची हुकूमत मात्र गाजवली आणि जर्मन कामोटे संघानं मात्र चांगल्या धाबा उभा केल्यात. 56 झाल्यात. 57 धाबांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला स्वराज. तुषार मोहंती आणि स्वराज मात्रे अशी सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर निखिल गोवारी. 57 धाबा करायच्यात, त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये किती धाबा येणार हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल. 5 ओव्हर्स 5 बॉलर्स या स्पर्धेचा नियम. एक बॅटिंग पॉवर प्ले आज पर बॅटर चॉईस. दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेता येतो आणि हा एक नियम या स्पर्धेचा. आणि नवीन नियम आणि नाविन्य मात्र घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. 3 लगातार निर्धाव चेंडूंसाठी गणेश नाईक यांच्याकडून 1000 रुपये. पहिला बॉल, निकूचा पहिला बॉल. यावेळेस मात्र नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. कशी बशी एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. 22चा इशारा मात्र पंचांचा येतोय. पहिली धाव फलकावर. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. स्वराज मात्रे या संघाचा मुख्य खेळाडू, की प्लेयर. एक लॉंग इनिंग मात्र साकारावी लागेल. तर स्नेहल किसबिले आणि सुशील डाऊर साहेब बकासूर प्रेमी रत्नागिरी वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. धन्यवाद. निखिलचा हा बॉल कव्हरच्या वरतून धाडलाय. इनफिल्डच्या वरतून यावेळेस मात्र हा फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. 2 धावा तर मिळाल्या त्या ठिकाणी. चांगला शॉट. पॉवर प्ले मध्ये हे बऱ्याच वेळेला तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. बिनधास्तपणे खेळलं. बऱ्याच वेळेला थोडंसं मिस्क्यूट जरी झाला फटका तरी सुद्धा वॅकंट एरियामध्ये पडत असतं आणि रन्स मात्र मिळत असतात. सर्कल रिस्ट्रिक्शनचा ओव्हरचा मात्र हाच फायदा मात्र फलंदाजांनी सुरुवातीला उठवणं फार गरजेचं असतं. 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये 2 फक्त बाहेर आहेत आणि त्याचमुळे मोकळे रान आहे. स्वराज मात्रेसाठी एक नामवंत नवी मुंबईमधील अष्टपैलू खेळाडू निकू गोवारी. पुन्हा एकदा
ओव्हर द स्टम्प्स यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. मिस टायमिंग होता, थोडासा थांबला होता स्वराज. पहा बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, प्रॉपर कनेक्ट झालाच नव्हता. सिंगल जरूर मिळते. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 4 वर. निखिल गोबारी म्हटला की तुम्हाला लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे पाहायला मिळतील. चांगला लेदर क्रिकेटर. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग करत असताना ओव्हर द स्टम्प्सनं हा चेंडू सोडून दिला होता. यस, पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. स्कोर कार्ड मूव्स टू 5. 57चं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर्स मध्ये 11-12 धाबा येणं हे गरजेचं राहणार आहे गोठिवली संघासाठी. नवी मुंबईमधील एक नामवंत संघ. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. मिसक्यूट झाला. फटका. तुषार मोहांती यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का गोठिवली 11 गोठिवली या संघाला. 0 या धावसंख्येवर तुषार बाद. तुम्हाला स्टेजच्या अपोजिट साईडला सँडी चायनीज कॉर्नर या ठिकाणी पाहू शकाल. आणि जर तुम्हाला चायनीजचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर बरोबर तुम्ही स्टेजच्या अपोजिट साईडला त्या ठिकाणी आनंद घेऊ. सँडी चायनीज कॉर्नर. धन्यवाद. अजित मुंगाजी असे या ठिकाणी आगमन झालंय. ओळे टेनिस क्रिकेटचा ब्रँड. सहर्ष स्वागत आहे. स्वराज मात्रेच्या साथीला हर्षन पाटील. कालही गोठिवली संघाचा खूप छान खेळ पेंदरच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला बॉल फुल लेंथ होता. हलक्या हाताने ढकलले ऑन साइड. मिड विकेटला दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती स्वराज आणि हर्षन मधली आणि त्याचमुळे या 2 धाब्यानं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7 या आकड्यावर. प्रत्येक ओव्हर्स मध्ये 11-12 धाबा मात्र करणं बंधनकारक असेल या संघासाठी. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेशजी पाटील गोठिवली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला होता. इकडे मात्र गलीमध्ये चेंडू निघालाय. 1 रन जरूर मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा येते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोठिवली संघाची धावसंख्या 57चा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 8 धावा. येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये अजूनही 49 धावांची गरज. ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणखीन एक षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय त्यामुळे लगातार 2 ओव्हर्स पॉवर प्लेची, परंतु या ओव्हरमध्ये मात्र धावा काढाव्या लागतील. कारण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये रन्स येणं आता मात्र गरजेचं बनले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागे पडलाय गोठिवली संघ. बादल सर्जा ग्रुप कडून दैवतला प्रत्येक विकेटला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. बादल सर्जा ग्रुप कामोठे. ओ बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता हर्षनच्या बॅटमधून येतोय चौकार.
या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 12 वर. पहिला चेंडू दैवत मात्रेचं स्वागत करण्यात आलं या 4 धावेनं. चेंज ऑफ पेस, पंच इशारा करत असताना पॉइंट बॉलचा एक अतिरिक्त रन. थोडीशी गती कमी केली होती. आपण पाहिला तर बराच बाहेर वळला चेंडू. टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप होता. वाईड लाईनच्या सुद्धा बाहेरून जात असताना एक चांगला निर्णय पंचांचा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर. 23 बॉल मध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. स्वराज आणि हर्षन ही जोडी. हो, इकडे बीट केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हा चेंडू. स्विंग होतोय आणि दैवत म्हटलं की या गोष्टी होणारच. पहा, आउट स्विंग पाहायला मिळाला. एक चांगला लेग ब्रेक होत असताना चेंडू लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाजी करतोय आणि सध्याच्या घडीला उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणीत आणण्याचं काम करतोय. अगदी स्टंप लाईनला येऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे एक धाव पूर्ण करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्वराज मात्रे संघाचा मुख्य गाभा आहे फलंदाजी मधला आणि हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तरी हे मोठ्या धावसंख्येचं टार्गेट सुद्धा तो चेस करू शकेल, एवढी ताकद मात्र या फलंदाजामध्ये आहे. दैवतचा हा बॉल डाऊन दी ग्राउंड. व्हॉट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा स्वराज मात्रेचा षटकार. ही ताकद आहे खरं तर स्वराज मात्रेची आणि म्हणूनच गोठिवली गावाचं नाव खरं तर ज्या खेळाडूच्यामुळे उंच झालंय, उंचावलंय आणि याच खेळाडूची ओळख स्वराज मात्रेच्याच नामानं मात्र या गावाची सुद्धा ओळख बनले. या 6 धावेनं स्कोर जाऊन पोहोचला तो 20 या आकड्यावर. दैवत पुन्हा एकदा यावेळेस मात्र फिरून खेळलाय. 360 डिग्री मध्ये काय दर्जेदार स्ट्रोक लगावलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून स्वराज मात्रेचा धमाका. आणखीन एक लाजवाब षटकार. पहिल्यांदा शॉट्स करताना आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपची थोडीशी हूल दिली होती गोलंदाजाला दैवतला. त्याच वेळेला गरकन मी तर म्हणेन फिरकी घेतली आणि लेग स्टिक वरचा हा चेंडू अक्षरशः दूरवर फेकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉलला पाठवलंय. आणखीन एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं स्वराज मात्रेच्या पॅट मधून येतोय. 2 षटकारानंतरचा मात्र हा चौकार. महागड षटक जर्मन कामोटे संघाकडून दैवत मात्रेचं या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या तब्बल 21 धावा, 22 धावा आणि त्याचमुळे स्कोर आपण पाहिला तर 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 30. या मैदानावर 57 धावा काढणं म्हणजे जिकिरीचं काम आहे, कठीण काम आहे. परंतु ज्या पद्धतीने मात्र या ओव्हरमध्ये धावा आल्यात, पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा आल्यात आणि त्यामुळे अंतर थोडंसं सोपं होत असताना 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय मात्र सत्काराने लावलाय स्वराजनं आणि त्याच ओव्हर मध्ये अक्षरशः धावा चेपल्यात. 3 ओव्हर्स मध्ये 27 धावा. गोलंदाज तयार. नयनचा हा बॉल बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र धावत सुटला हर्षन आणि बाद व्हावं लागले. एक महत्वाची विकेट मात्र गमावतोय, नाहक बळी गमावलाय तो गोठिवली संघानं. चांगली भागीदारी झाली होती दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु हर्षन मात्र धावत सुटला आणि आता मात्र त्याला तसंच पॅव्हेलियनकडे परतावं लागेल. आणखीन एक धक्का मात्र या ठिकाणी गोठिवली संघाला.
तर नयन खांबे गोलंदाजी करतोय आणि त्याच्याही प्रत्येक विकेटसाठी बादल सर्जा ग्रुप कामोटे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. नयन खांबे तिसरं षटक करतोय जर्मन कामोठे संघाकडून. 17 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. नवीन बॅटर रुणाल म्हात्रे. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. यावेळेस मात्र खांबेचा हा चेंडू डॉट बॉल. रुणाल म्हात्रे एक चांगले फलंदाज ओळखले जातात गोटिवली संघाचे. हार्ड हिटर बॅटर आहेत. स्वराज म्हात्रेनं मात्र डाऊन संपूर्णपणे थोडासा पालटवलाय और 57चं चेस करणं थोडंसं कठीण, परंतु मागच्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात आणि त्याचमुळे अंतर थोडं सोपं आहे, परंतु कमबॅक केला जातोय. फुल लेंथ होता. लोवर फुल टॉस उचललाय. लॉंग ऑन कडे खेळून काढलाय. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 31-31 धावा धाव फलकावर. अजूनही अंतर आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड. आज थोडस उशिरानं चाललोय आपण या रात्रीमध्ये आणि थंडीचं साम्राज्य आहे, त्यामुळं मॅच पाहायला कोणी येत असेल तर त्याची सोय आपण अगोदरच करून घ्या. जॅकेट, कानटोपी, ब्लँकेट. बरेच जण झोपतात सुद्धा, त्यामुळे सोय आपापली स्वतःच करा. 15 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कबसला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. ओ खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चुकीचं. पहिल्यांदा गोलंदाजी मात्र मागणी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं करत असताना दैवत मात्रे न दिल्या त्यात 4 धावा. होतं खरं तर दबाव होता. दैवतच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि त्याच दबावाखाली मात्र हे चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. परंतु एक एक चुकी, एक एक धाव मात्र या स्पर्धेमधून जर्मन कामोटे संघ तुम्हाला मात्र बाहेर काढू शकते, त्यामुळे वेळेत सावरावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 14 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. खांबेचा हा बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निघून जातोय. डॉट बॉल. थोडासा खाली सुद्धा राहिला स्वराजसाठी हा चेंडू. आपण पाहिला तर स्टंप लाईन पेक्षा खाली राहिला चेंडू, त्याचमुळे कनेक्ट झाला नाही स्वराजला. 13 बॉल 22. इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच कोठिवली विरुद्ध कामोटे. ओ द विकेट ना स्क्वेअर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होते आणि या 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं पळून पूर्ण केल्यात. आणखीन 2 धावा स्वराज मात्रेच्या खात्यामध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या तब्बल 37 धावा. येणारे 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 षटकांमध्ये 37 धावा आल्यात. 2 ओव्हर्स मध्ये 20 धावांची गरज आहे, परंतु 4थं षटक मात्र चांगलं हाताळावं लागेल. नयन खांबेनं मागच्या ओव्हर मध्ये दिल्या त्या फक्त 7 धावा. नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. धारावे नवी मुंबई मधील आणखीन एक दिग्गज संघ
सचिन नाईक यांचा परंतु बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बॉटल यांच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. रुणालच्या बॅटमधून मात्र हा चौकार आलाय. टीमची टोटल 41-41. बारक्याचा हा चेंडू इकडे मात्र क्लीन बोल्ड होत असताना आणि फलंदाज होतोय बाद. रुणालला मात्र क्रीज सोडावी लागेल. बारक्या कांबळेला मात्र मिळाली निर्णायक सफलता. अगदी पाहायला गेलं तर अजूनही 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. अजून या मॅच मध्ये मात्र जर्मन कामोडे संघ कमबॅक करू शकतो. हाच तो चेंडू होता. रिव्हर्स खेळण्यासाठी गेला आणि चेंडू सरळ जाऊन लेग स्टंपवर धडक मारली. त्रिफळा उडवलाय आणि आणखीन एक धक्का मात्र लागला तो गोठिवली संघाला. जर्मन कामोटे संघ आजच खरं तर पाहायला गेलं तर केजेएन इंटर कामोटे कॉलनी हाफ आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बारके आणि दैवतला ग्रामीण हब मधून खरं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. परंतु आज तोच दैवत थोडासा माग ठरला, थोडस अडचणीमध्ये टाकलं. परंतु या ठिकाणी बारक्या कांबळे थोडस कमबॅक करतोय. 9 बॉल आणि 16 धावांची गरज. ड्राईव्ह केलाय रोहितनं यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑफ कडे सरकत असताना चेंडू एक धाव, सिंगल रन आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र परतण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तो जर्मन कामोटे संघ. रायगडचा वेल फिनिशर या नावानं सुप्रसिद्ध असा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बारक्या कांबळे. अजूनही इक्वेशन आपण पाहूया. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रनची आवश्यकता. 15 रिक्वायर्ड. या 2 बॉल मध्ये निदान एखादी बाउंड्री खेळावी लागेल, दाबा काढाव्या तरी लागतील, अन्यथा शेवटच्या ओव्हर मध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल. 8 बॉल 15. दोनही महत्वाचे चेंडू आहेत. समोर बारक्या कांबळे सारखा दिग्गज खेळाडू आहे. स्वराज चॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. बराच बाहेर होता, आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर डिलिव्हर्ड झाला होता चेंडू. 8 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. ओ द स्टंप्सला पुन्हा एकदा दिशा दिली. इकडे मात्र गलीमध्ये सिंगल त्या ठिकाणी सहज अर्जित होईल. एकेरी दाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट स्वराज कडून खेळलं जाते. शेवटपर्यंत राहील तो क्रीजवर आणि त्यानेच आतापर्यंत मात्र या मॅच मध्ये थोडंसं कठीण धावसंख्येचा सामना पाहायला गेलं तर थोडासा आटोक्यामध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न मात्र स्वराज मात्र केलाय. परंतु हा चेंडू सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. रोहित या बॉलवर कदाचित एखादा मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी जाणार की सिंगल डबल्स घेणार ही द्विधा मनस्थिती असेल, परंतु अतिशय विस्फोटक खेळाडू. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल इकडे मात्र निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काय षटक हाताळलंय बारक्या कांबळेनं. या ओव्हर मध्ये दिल्या त्या फक्त 7 धाबा. मागच्या दोनही ओव्हर्स मध्ये मात्र जर्मन कामोटे संघाने कमबॅक केले. पहिल्यांदा नयन खांबेने 7 दिल्या, बारक्या कांबळेनं 7 दिल्यात आणि दोनही गोलंदाजांनी 7 मात्र चांगली दिले आणि त्याचमुळे अंतर आपण पाहूया. 6 बॉल आणि 13 धाबांची गरज.
6 चेंडू आणि 13 धाबा. आणखीन एक सामना मात्र कमालीचा हा व्होल्टेज पाहायला मिळतोय. सगळे सामने रंगलेत मात्र या स्पर्धेमध्ये. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउटचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. 6 बॉल 13 रन्स. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. नीरज मात्रे त्याच्या हातामध्ये आता मात्र संपूर्णपणे जनमान कामोटे संघाची मदार असणार आहे. मोठ्या संख्येने कामोटेचा सामना जेव्हा असतो खरं तर सगळेच प्रेक्षक वर्ग मोठा फॅन्स वर्ग आहे कामोटे संघाचा. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु स्वराज मात्रे ज्यानं 9 बॉलमध्ये 26 धावांचे इनिंग साकारले आणि तो स्वराज मात्रे आज गोठिवली संघाला मात्र विजय प्राप्त करून देणार का? शेवटचे 6 बॉल 13 धावांची गरज. नीरजचा पहिलाच बॉल वळवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्वराजच्या बॅट मधून येतोय एक दमदार फटका, चौकार. बॉलवर आलेल्या चौकारानं आता मात्र थोडंसं टेन्शन नीरजचं वाढलं असेल. शेवटचे 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सामना कमालीचा चुरशीचा तुम्हाला पाहायला मिळेल. रोमांच खरं तर निर्माण केले या मॅच मध्ये. एका बाजूला जनमान कामोटे, दुसऱ्या बाजूला गोठिवली पनवेल तालुक्यामधील कामोटे, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई मधील गोठिवली संघ पाहायला मिळतोय. आणि त्यांची फाईट तुम्हाला पाहायला मिळते आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये. शेवटचे 5 बॉल आणि 9 धावा. जोरदार अपील पाहायला मिळते आणि पंचांनी सपशेल अपील ती नाकारले. त्या ठिकाणी इकडे रोहित पुढे आला होता. स्वराजसाठी हा चेंडू. जोरदार अपील झाली, लाऊड अपील. त्यामुळं इकडे पाहायला गेलं तर कडी भिडंत आहे. चुरस प्रचंड आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. साइड आर्म ऍक्शन आहे गोलंदाज नीरज मात्रेची. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला असे जेव्हा ऍक्शन्स येतात तेव्हा फलंदाजांना बुचकळ्यात टाकतात. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा. स्वराज मात्रे आतापर्यंत 11 बॉलमध्ये 30 धावांचं योगदान दिलंय. 48 धावा गोठिवली संघाच्या धाव फलकावर. 4 बॉल 9 धावांची गरज आहे. आतापर्यंत 30 केल्यात. परंतु स्वराज मात्रे विजयाचा झेंडा रोवणार का गोठिवली संघासाठी हे एक अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अजूनही मॅच आपण पाहिली तर दोलायमान स्थितीमध्ये फिरते. कधी कामोटे, कधी गोठिवली. आणि असाच मात्र हा सामना मात्र प्रेक्षकांना खेळवून ठेवलाय आतापर्यंत. चला थोडं स्पीडअप करा. नीरज मात्रेचा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेट पायचीत सापडलाय. मोठी विकेट या मॅचची. कामोटे संघाच्या चाहत्यांचा जल्लोष ऐकायला मिळेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. गोठिवली संघाचा मुख्य चेहरा बॅक टू द पवेलियन. प्रशांतजी मात्रे आणि अजयजी भगत कामोटे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 3 चेंडू आणि 9 धावा. स्वराज मात्र बाहेर आलाय आणि त्याचमुळे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल तो जर्मन कामोटे संघानं. रोहित मात्रेच्या साथीला भूषण मात्रे. विकेटसाठी बादल सर्जा ग्रुप कामोटे यांच्याकडून 1,000 रुपये. आणखीन एक डॉट बॉल. आवाज ऐका.
एवढ्या मोठ्या संख्येनं मात्र कामोठ्याचे प्रेक्षक या क्रीडांगणाभोवती आहेत. शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकड कडाड आणि खऱ्या अर्थानं कामोठे संघ कुठेही असू द्या, हे प्रेक्षक मात्र अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट या निकषाचा आधार घेतला जाईल. 2 बॉल 9 धावांची गरज. ड्राईव्ह केला यावेळेस समोरच्या दिशेमध्ये, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा स्लो आला. पाहावं लागेल इकडे मात्र डायरेक्ट हिट झालाय आणि पंचांनी रेफर केलं गेलंय. आता ही दुसरी रन कंप्लीट झाली की नाही, आणि नसेल झाली तर मात्र अडचणी गोठिवली संघाच्या वाढतील. नॉट आउट इज द कॉल. खर तर बॅट नव्हती, पाय अगोदर आला होता. बॅट ग्राउंडिंग झालीच नव्हती, बॅट आली होती. अन्यथा इकडे एक धाव जर कमी पडली असती तर कदाचित शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर हा सामना मात्र बॉल आउट मध्ये जाईल. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट होणार आहे. आतापर्यंत एकही सामना मात्र बरोबरीमध्ये सुटलेला नाहीये, त्यामुळे बॉल आउटची मजा मात्र आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार का? ऑन स्ट्राईक फलंदाज भूषण म्हात्रे, गोलंदाजी मार्कवर नीरज म्हात्रे. परंतु कोणता म्हात्रे आज मात्र भारी पडणार. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. टेंबोडे रजनी स्पर्धेमधील आणखी एक चित्तथरारक लढत. लास्ट बॉल थ्रिल. सोडून दिला होता चेंडू, पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नाहीये आणि हा सामना मात्र जिंकलाय. जय हनुमान. कामोठे संघानं, वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. छप्पन्न केल्या होत्या कामोठे संघाने आणि गोठिवली संघ 50 पर्यंत पोहोचला. चांगला लढा मात्र दिला, चांगला संघर्ष दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळाला आणि अशाच मॅचेस पाहण्यासाठी खरतर क्रीडा रसिक वेडे आहेत. नागराज याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे.